नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपला पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर. तर आज आपण फळमाशांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की फळमाशी कंटिन्यू आपल्या प्लॉटमध्ये राहण्यासाठी, मालाची सेटिंग होण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच माहिती भेटेल. आता जी आपली तैवान पिंक पेरूची बाग ही तुम्ही पाहू शकता, आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे आणि ह्या कंडिशनमध्ये फळमाशी आपल्या प्लॉटमध्ये फिरणे खूप गरजेचे असते. कारण की हे नर फुलावरून मादा फुलावर कंटिन्यू हे फिरत असतात. त्यामुळे आपल्या मालांची सेटिंग व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होते आणि आपलं एकही पेरू आपण म्हणू शकतो, आपलं एकही पेरू म्हणजे फुलामधून असं न निघता राहणार नाही. पूर्णपणे व्यवस्थित आपलं जी माल आहे त्याची सेटिंग होणार आणि ह्या सेटिंग होण्यामागलं मेन कारण जी आहे सेटिंग चांगली होण्यासाठी हे मधमाशी असते. तर मधमाशी असणे खूप गरजेचे आहे. आता हे मधमाशी कंटिन्यू टिकून राहण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? मधमाशी तर सगळ्याच्या प्लॉटमध्ये असते, परंतु काही कारणामुळे आपल्या काही चुकामुळे ही मधमाशी जी आहे मरते किंवा येत नाही आपल्या प्लॉटमध्ये. तर ते प्रकार होऊ नये म्हणून आज आपण या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत. तर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये न येण्याचं कारण जे असतो ते आपण सतत हाय पॉवरचे फंगीसाईड किंवा कीटकनाशक आपण वापर करतो. मेन म्हणजे फुलावस्थेमध्ये जर आपली बाग असेल सेटिंगच्या टायमामध्ये, तर आपण कोणतेही हानिकारक जास्त पॉवरची कीटकनाशक किंवा फंगीसाईडचे स्प्रे घेऊ नये. जर आपल्याला गरज जर पडत असेल तर कमी पॉवरचे कमी प्रमाणामध्ये फंगीसाईड किंवा कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून आपली मधमाशी जी आहे कंटिन्यू आपल्या बागेमध्ये फिरत राहणार. तर ह्या गोष्टीचं प्रामुख्याने विचार करूनच फवारणी करावी लागते फ्लॉवरिंग स्टेजमध्ये. तर हे तुम्ही पाहू शकता, प्रत्येक फुलावर 2-3 मधमाशी जी आहेत फिरत आहेत. आपण कोणतीही फवारणी घेतली नाही. आता सेटिंग झाल्यानंतरच आपण ह्याची फवारणी घेणार. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.